मित्रांनो, आजचा आपला विषय हा आपल्या किचनशी आणि खरं तर आपल्या आरोग्याशी देखील निगडीत आहे. आजकाल लोक आरोग्याबद्दल खूप जागृत झालेत. त्यात तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर लागल्यापासून आपल्या आजूबाजूचे किती मोठे हॉटेल आणि ब्रँड्स किती गचाळपणा करत होते हे आता आणखी जास्त लक्षात यायला लागलंय. त्यामुळे फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ घरातच बनवणं बरं आहे बाबा, असा विचार सगळे करतायत. आणि त्यासाठीच आपल्याला किचनमध्ये आपलं काम सोपं करणारे आणि तरीही हेल्दी पदार्थ बनवून देणारे अप्लायन्सेस पाहिजे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 अप्लायन्सेस बद्दल बोलणार आहोत. मायक्रोवेव्ह ओव्हन, ओटीजी आणि एअर फ्रायर. या तिन्हीमध्ये काय फरक आहे? कोणत्या गोष्टीसाठी काय योग्य आहे? आणि हे घेताना नेमकं काय-काय चेक करायचं? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया मायक्रोवेव्ह पासून, कारण हाच घेताना लोक सगळ्यात जास्त कन्फ्यूज असतात आणि बहुतांश लोक चुकीचा मायक्रोवेव्ह घेतात. कारण ओव्हन म्हणलं की आपल्या डोक्यात असतं की आता आपण केक वगैरे बनवू. पण घरी गेल्यावर लक्षात येतं की आपण जो ओव्हन आणलाय त्यात केक बनतच नाही. याला कारण म्हणजे तुम्ही चुकीच्या प्रकारचा मायक्रोवेव्ह आणलेला असतो. मेनली 3 प्रकारचे मायक्रोवेव्ह येतात. पहिला म्हणजे सोलो मायक्रोवेव्ह. हा सगळ्यात स्वस्त असतो, पण त्याला कारण म्हणजे यात तुम्ही फक्त ठराविक गोष्टीच करू शकता. जर तुम्हाला फक्त फ्रिजमधून काढलेलं अन्न गरम करायचंय, दूध वगैरे गरम करून घ्यायचंय किंवा फ्रोझन फूड डिफ्रॉस्ट करायचंय, तर तुमच्यासाठी हा सोलो मायक्रोवेव्ह बेस्ट आहे. दुसरा प्रकार म्हणजे ग्रिल मायक्रोवेव्ह. यामध्ये तुम्हाला अन्न गरम करण्यासोबत ग्रिल करायचा पण ऑप्शन मिळतो, पण बाकी जास्त काही मिळत नाही. तिसरा आणि सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह. हा खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर आहे. यामध्ये एक फॅन असतो जो गरम हवा आतल्या आत फिरवतो. यामध्ये तुम्ही बेकिंग आणि रोस्टिंग करू शकता. असं तुम्हाला अगदीच फक्त जेवण गरम करून घेण्यासाठी ओव्हन हवा असेल तर सोलो घ्या, तो तुम्हाला स्वस्त पडेल. पण घरात सगळ्याच कामांसाठी घेत असाल तर डायरेक्ट कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह घ्या. थोडं महाग पडेल पण सगळीच कामं होतील. आता कोणता मायक्रोवेव्ह घ्यायचा हे तर फिक्स झालं, पण साईज काय घ्यायची? तुम्ही जर घरात दोघेच असाल किंवा बॅचलर असाल तर 17 ते 20 लिटरचा मायक्रोवेव्ह घेणं इनफ आहे. पण जर तुमची फॅमिली मोठी असेल किंवा तुमच्याकडे पाहुण्यांची, मित्रांची ये-जा सुरू असते, तर मग 27 ते 28 लिटरचा कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह घेणं फायद्याचं ठरेल. गरज असेल तर त्यापेक्षाही मोठा म्हणजे 32 लिटरचा देखील घेऊ शकता. साईज फिक्स झाली की मग तुम्हाला बघायचे ते बाकी फीचर्स आणि आतली कोटिंग. मायक्रोवेव्हची आतली कोटिंग स्टेनलेस स्टील किंवा सिरॅमिक इनॅमलची येते. सिरॅमिकचा फायदा असा आहे की त्याला अन्न चिकटत नाही आणि स्क्रॅचेस पडत नाहीत आणि ते स्वच्छ करायला सोपं जातं. सॅमसंगच्या बऱ्याच मॉडेल्समध्ये हे कोटिंग असतं. स्टेनलेस स्टील जरा स्वस्त पडतं, टिकाऊ असतं, पण त्याला रेग्युलरली साफ करावं लागतं. एक्स्ट्रा फीचर्सच्या बाबतीत म्हणाल तर आजकाल नवीन मायक्रोवेव्हमध्ये ऑटो कुक मेन्यू किंवा प्रीसेट रेसिपींचे फीचर असतात. यामध्ये तुम्हाला फक्त आतमध्ये किती अन्न टाकलंय हे सांगायचं असतं. मग टेम्परेचर आणि वेळ वगैरे ती मशीनच सेट करते. दुसरं एक महत्त्वाचं फीचर म्हणजे चाइल्ड लॉक. घरात जर लहान मुलं असतील तर हे फीचर असलेलंच मशीन घ्या. काही ब्रँड्स वेपर क्लीन किंवा स्टीम क्लीन सारखे ऑप्शन्स पण देतात. यामुळे ते स्वच्छ करणं सोपं जातं. ते पण बघू शकता. तुम्ही अगदी साधा मायक्रोवेव्ह घेत असाल तर तो तुम्हाला 5 ते 7,000 पासून मिळून जाईल. कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह हवा असेल तर Samsungचा 28 लिटरचा मायक्रोवेव्ह तुमच्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन ठरेल. यामध्ये तंदूर मोड, सिरॅमिक कोटिंग असं सगळं मिळतंय. 11 ते 13,000 हा मिळून जाईल. हेच फीचर्स असणारे दुसरे ऑप्शन देखील तुम्ही ऑफकोर्स बघू शकता. LGचा थोडा महाग चारकोल कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह थोडा जास्त बजेटमध्ये आहे, पण यात तुम्हाला तंदूरचा स्मोकी फ्लेवर देखील मिळतोय. आता मायक्रोवेव्ह बद्दल बोलतोय तर ओटीजीला विसरून कसं चालेल? आपल्याकडे कितीतरी लोक मायक्रोवेव्ह घ्यायला जातात, पण स्वस्त मिळतोय म्हणून ओटीजी घेऊन येतात. असं करायचं नसतं. ओटीजी म्हणजे ओव्हन टोस्टर ग्रिलर. ओटीजी आणि मायक्रोवेव्ह मध्ये खूप फरक आहे. मायक्रोवेव्ह हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वापरून अन्नातील पाण्याचा अंश गरम करतं. त्यामुळे अन्न पटकन गरम होतं. ओटीजी मध्ये वरच्या आणि खालच्या बाजूला प्रॉपर हीटिंग कॉइल्स असतात. यामुळे एखाद्या भट्टीमध्ये ज्या प्रकारे अन्न शिजतं, तसंच संथ आणि एकसमान उष्णता देत यामध्ये अन्न शिजवलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला बेकरी सारखे परफेक्ट स्पंज केक, कुकीज, खारी बिस्किट, ब्रेड किंवा हॉटेलसारखा पिझ्झा बनवायचा असेल तर ओटीजी बेस्ट आहे. पण ओटीजी मध्ये तुम्ही फक्त बेकिंग किंवा रोस्टिंग आणि ग्रिलिंग करू शकता. मायक्रोवेव्ह जसं एका मिनिटात तुम्हाला रोजचं जेवण गरम करून देऊ शकतं, ते यात पॉसिबल नाहीये. मग ओटीजी घेताना काय बघायचं? सगळ्यात मेन तर बेकिंगसाठी जास्त जागा लागते. त्यामुळे तुम्हाला ओटीजी थोडा मोठाच घ्यावा लागतो. जर तुम्हाला फक्त तुमच्यापुरतं बेकिंग करायचं असेल तर 25 ते 30 लिटरचा ओटीजी इनफ आहे. पण जर तुम्हाला थोडंफार प्रोफेशनल बेकिंग करायचं असेल किंवा एकाच वेळी 2-3 ट्रे लावायचे असतील तर 40 ते 60 लिटरचा ओटीजी घेणं बेस्ट राहील. बाकी ओटीजी घेताना एक गोष्ट नक्की चेक करा की त्यामध्ये रोटिसेरी आहे का? रोटिसेरी म्हणजे ओटीजीच्या आत एक लोखंडी सळई असते जी गोल फिरते. यामुळे तुम्ही पूर्ण चिकन रोस्ट करू शकता किंवा पनीर टिक्का वगैरे बनवताना देखील ह्याचा फायदा होतो. सोबतच आतमध्ये एक छोटा कन्व्हेक्शन फॅन देखील असायला हवा जो पूर्ण ओव्हनमध्ये समान उष्णता पसरवतो. ओटीजी तुम्हाला अगदी स्वस्तात मिळून जाईल. अगारो किंवा मॉर्फी रिचर्ड्स या कंपन्यांचे ओटीजी चांगले मानले जातात. बाकी फिलिप्स, सॅमसंग अशा कंपन्याही तुम्ही प्रेफर करू शकता.
आता आपण बघूया सध्याचं सगळ्यात ट्रेंडिंग अप्लायन्स एअर फ्रायर. आपल्याला एकतर तेलकट आणि चटपटीत खायचं असतं, पण लय तेल वापरायलाही नको वाटतं. त्यामुळे लोक आता एअर फ्रायरकडे वळतायत. पण चुकीचा एअर फ्रायर घेतला तर तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. सगळ्यात आधी तर लक्षात घ्या की एअर फ्रायर हा अन्न फ्राय करत नाही. त्यामध्ये रॅपिड एअर टेक्नॉलॉजी असते, जी अन्नाच्या आजूबाजूने एकदम गरम हवा एकदम स्पीडने फिरवते. त्यामुळे अन्न बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ शिजतं. चांगला रिझल्ट हवा असेल तर नेहमी 1400 वॅट ते 2000 वॅट या दरम्यानचा एअर फ्रायर निवडा. जेवढं जास्त वॅटेज असेल तेवढी मशीन लवकर गरम होते आणि आतलं अन्न तेवढं जास्त क्रिस्पी होतं. जर तुम्ही 2 किंवा 3 जणांसाठी वापरत असाल तर 4 ते 4.5 लिटरचा एअर फ्रायर पुरेसा आहे. पण तुमची फॅमिली मोठी असेल किंवा तुम्हाला एकाच वेळी भरपूर अन्न फ्राय करायचं असेल तर 6 ते 8 लिटरचा एअर फ्रायर घेणं उत्तम ठरेल. एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये भरपूर जागा दिसत असली तरी एकावर एक अन्न ठेवलं तर ते नीट शिजत नाही. तेव्हा बेसवर तुम्ही जेवढं अन्न पसरू शकता तेवढंच एका बॅचमध्ये शिजतं, हे लक्षात ठेवा. एअर फ्रायरला 2 प्रकारचे कंट्रोल्स मिळतात. एकामध्ये गोल फिरवण्याचं डायल आणि बटणं असतात, तर दुसऱ्यामध्ये टच स्क्रीन डिजिटल पॅनल असतो. डिजिटल पॅनल जास्त सोयीचं पडतं कारण त्यामध्ये वेळ, तापमान हे अगदी अचूक सेट करता येतं. शिवाय कितीतरी एअर फ्रायरमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे आधीपासून सेट केलेले प्रीसेट्स मिळतात. म्हणजे तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील तर फक्त फ्राईज टाका आणि फ्रेंच फ्राईजसाठी असलेला प्रीसेट ऑप्शन निवडा. वेळ आणि टेम्परेचर मशीन स्वतः सेट करते. एअर फ्रायर घेताना बघायची आणखीन एक गोष्ट म्हणजे आजकाल नवीन मॉडेल्समध्ये समोरून काचेची खिडकी येते. म्हणजे तुम्हाला बास्केट न उघडता आतलं अन्न किती शिजलंय हे बघता येतं. म्हणजे गरज असली तर मध्येच थांबवताही येतं किंवा मग गरजेनुसार आणखी एखादा मिनिट जास्त वाढवता येऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एअर फ्रायरची बास्केट नॉनस्टिक आहे का आणि ती डिशवॉशर सेफ आहे का हे देखील बघा. म्हणजे मग साफसफाईसाठी जास्त त्रास होणार नाही. मार्केटमध्ये सध्या फिलिप्स, निंजा मॅक्स, अगारो, पिजन अशा ब्रँड्सचे एअर फ्रायर्स विश्वासार्ह मानले जातात. तुम्हाला आवश्यक असणारे फीचर्स आणि तुमचं बजेट यानुसार तुम्ही योग्य ती निवड करू शकता. आता हे सगळं बघून तुम्हाला जर वाटत असेल की आता वेगवेगळ्या गोष्टी बनवायला 3-3 गोष्टी कोण विकत घेणार, तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये एक नवीन प्रकार देखील आलाय, तो म्हणजे एअर फ्रायर ओव्हन. दिसायला या मशीन्स एखाद्या मिनी ओव्हन किंवा ओटीजी सारख्या दिसतात. यामध्ये समोरच्या बाजूने उघडणारा दरवाजा असतो. आतमध्ये एकावर एक ट्रे ठेवण्याची सोय असते. पण याचं काम मात्र एअर फ्रायर सारखं चालतं. यात वरच्या बाजूने हीटिंग कॉइल असते आणि एक मोठा हाय स्पीड फॅन देखील असतो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यात तुम्ही केक, बिस्किट याचं बेकिंग करू शकता, ग्रिलिंग आणि टोस्टिंग करू शकता आणि अर्थातच एअर फ्रायरची कामं देखील करू शकता. काही ब्रँड्स यामध्ये ओटीजी मधली रोटिसरी देखील देतात. त्यामुळे या सगळ्या मशीन्स घेण्याऐवजी एकच मशीन पुरेशी ठरते. याचा दुसरा फायदा म्हणजे यात भरपूर जागा असते. बास्केट टाइप एअर फ्रायर मध्ये कसं बास्केटच्या तळाला जेवढं अन्न बसेल तेवढंच एका बॅच मध्ये तुम्ही फ्राय करू शकता, तसं यात नाहीये. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ट्रे मध्ये एकाच वेळी भरपूर अन्न ठेवून फ्राय करू शकता. म्हणजे मग जास्त बॅचेस लावायची गरज पडत नाही. तिसरा फायदा म्हणजे अर्थातच तुम्हाला एकच मशीन घ्यावी लागत असल्यामुळे किचन मध्ये देखील जास्त जागा अडून राहत नाही. याचा तोटा एकच आहे, तो म्हणजे हे साफ करायला जास्त मेहनत लागते. मार्केटमध्ये सध्या फिलिप्स, वंडरशिप किंवा मग अगारो अशा ब्रँड्सचे एअर फ्रायर ओव्हन खूप फेमस आहेत. यांची किंमत देखील 8 ते 10 हजारांपासून सुरू होते. त्यामुळे हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. आय होप या व्हिडिओमधून तुमचं ओव्हन, ओटीजी आणि एअर फ्रायर मधलं कन्फ्युजन दूर झालं असेल. काही चांगले ऑप्शन्स मी व्हिडिओमध्ये टॅग देखील करेल. बाकी तुम्हाला या किंवा इतर किचन अप्लायन्सेस संबंधी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जाता जाता टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.